निश्चितच आणि त्यांचा संघ सध्या या ठिकाणी खेळताना दिसतोय. किरण पाटिल. थोड़ी देर में हमारे बीच ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा साहब का आगमन होने जा रहा है. बैक टू क्रिकेट नाउ इज गोइंग टू बी संतोष मडवी, बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट, फेसिंग हिम नंदन पाटिल. दिस इज द गुड बैटल. चांगला बॅटल पाहायला मिळेल. नंदन देखील या स्पर्धेमध्ये खूप जास्त फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय, चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. Madhvi turn, charging from Asha Patil, north stand. Here we go. First ball. Goes to Nandan, try to chop dash ball. Beats him outside the off stump. What a start from Santosh Madhvi. पेस अटॅक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर वेगवान चेंडू पाहायला मिळाला संतोष मडवीच्या माध्यमातून. खरे तर किंग ऑफ रिंग पॉवर प्ले मध्ये खूप चांगली फलंदाजी आपण नेहमीच नंदनला करताना पाहिले. या ठिकाणी पॉवर प्ले नसणार आहे तरी देखील याही स्पर्धेमध्ये त्यांना आपला रंग दाखवलाय. Yes, so far in this season, highest individual score goes to Nandan Patil's name, 44 in JB Cup also. Here we go. Goes to Nandan, check his stroke, push dash ball to deep extra cover, and with the stroke through for one. Nandan off the mark with single, and Science Sport Kharbao one without loss. पहिली धाव जी महत्त्वाची असते प्रत्येक खेळाडूसाठी, ती पहिली धाव आपल्याला नंदनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलं. मागच्या मॅचमध्ये देखील काहीशी संत सुरुवात जरूर झाली होती, परंतु तदनंतर आक्रमणाला सुरुवात केली आणि प्रणय पाटील याच्यासोबत नंदन पाटीलने एक चांगली भागीदारी तिथे बिल्डअप केली आणि सामना जिंकून दिला होता. Santosh Madhvi, what a key all-rounder he is. Since from 25 years, Rushi Patel of Pioneer, Santosh Madhvi, Mahesh Thakre, Deepak Madhvi, these are the big name. लेजंड क्रिकेटर, खरी ओळख आहे भिवंडी क्रिकेटचा विचार केला तर भरपूर मेमरीज या क्रिकेटरच्या आपल्याला पाहायला मिळतात. Santosh Madhvi, facing him Akshay Patil. Goes to Akshay, hits in the air, could be caught, yes, he's gone. खरं तर अक्षयला ह्याच कामासाठी मी म्हणेल पाठवलं होतं. त्या ठिकाणी बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल अक्षयला तयार राहावं लागत असं. पिन शिटिंगसाठी त्याला सलामीला पाठवतात. इथे थोडंसं अपयश पाहायला मिळालं, लॉंग ऑन क्लिअर करू शकलं नाही, जी सर्वात कठीण बाउंड्री लाईन आपण पाहिली आतापर्यंत. देखिए, आपकी मालूमात के लिए एक बात बताता चलूँ कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ दो ऐसे क्षेत्र हैं चैलेंज के जहाँ 9 बैट्समैन आउट होते हैं और एक बैट्समैन सिक्सर लगाता है. इस वक्त हमारे साथ फोन लाइन पे जुड़ चुके डांसिंग अंपायर गोटिया, वो मैच का मज़ा ले रहे हैं. वेलकम गोटिया, जेबी कप में आपका स्वागत है. देखिए, अंपायरिंग दुनिया में इतना बड़ा नाम तो नहीं हो सकता है जिस तरह गोटिया का है. उसकी वजह भी है कि उनके वीडियो को रविंद्र जडेजा ने लाइक किया था, और सबसे बड़ी बात है कि मराठी माझा पे उनका एक बहुत बड़ा इंटरव्यू था. डांसिंग अंपायर गोटिया, वो नाचते हैं तो चेयर गर्ल्स की ज़रूरत भी नहीं रहती. नेहमीच आपण त्याला मनोरंजन करताना पाहिलं प्रेक्षकांचं. संतोष मडवी, ओह क्या गेंद थी, टिप्पा खाने के बाद निकल गई विकेट कीपर के पास. वेग इतका आहे की वेगावरती मी म्हणेल अक्षरशः स्वारी करतोय त्या ठिकाणी गोलंदाज, आणि त्या वेगाला प्रत्युत्तर इथे देता आलेलं नाहीये फलंदाज नंदनला. बॅकफुटला ढकलला गेला, अक्षरशः स्ट्रगल करताना दिसलाय या पहिल्याच ओव्हरमध्ये. क्या बॉलिंग कर रहे हैं बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी. अभी तक 1 रन और 1 विकेट. कहाँ जाता है? गौली सर कहते हैं वेल बिगन इज हाफ डन. राइट आर्म ओवर द स्टम्प जाते हुए, ओह फिर से अच्छी गेंद, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना. लेंथ कितनी परफेक्ट है, लाइन ऑफ अटैक कितना अच्छा है, और ये देखिए गेंद शरारत करती हुई, थोड़ी सबमरीन गेंद. अगदी आपण पाहिलं हिमांशूनं ओपिनियन मध्ये सांगितलं की ड्यू फॅक्टर आहे, पाय थोडेसे स्कीड होतात, त्यामुळे गोलंदाजी करणं
कठीण झालंय, परंतु इथनं संतोष मडवी ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय सर्व काही गोष्टी त्याच्या बाजूने चांगल्या घडताना दिसत आहेत. बिल्कुल, लेकिन बल्लेबाजी भी तो इस कंडीशन में इतनी आसान नहीं रहती है. मडवी राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा टर्न कर दिया पैरों के सामने मिड विकेट पर दीपेश माली के पास. एक रन आता हुआ, पहला ओवर खत्म. पायनियर के सामने भी उन्होंने 2 रन दिए और 1 विकेट लिया, और यहाँ भी उन्होंने 2 रन दिए और 1 विकेट लिया. ये कोइंसिडेंस नहीं है, ये गेंदबाजी की धार है, ये बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट है. भरपूर चांगली लेंथ पाहायला मिळाली. खरं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप वारंवार बॉलची लाईन पाहायला मिळाली. गुड लेन स्पॉटवरती बॉल पाहायला मिळाले. बॉल कधी कधी थोडेसे खाली देखील राहिले. विकेट देखील हरकत करताना दिसले. समान कंडिशन मी म्हणेल. आता बॅटिंग करणाऱ्यांसाठी देखील थोडासा प्रॉब्लेम जरूर होईल ड्यू फॅक्टरचा. बॉल थोडेसे ओले देखील ग्रासवरती लष्करीन आपण आउटफील्ड पाहतोय त्यावरती बॉल थोडेसे ओले देखील होत आहेत. बिल्कुल, जब ऑस गिरती है, ड्यू फैक्टर काम करता है, तो गेंद थोड़ी गीली होती है और वो कारण होता है कि उसको गेंदबाज को ग्रिप करना भी मुश्किल रहता है और बल्ले पर गेंद वजनी होकर आती है, इसलिए शॉट भी टाइम करना मुश्किल होता है. तो बॅलन्स दोन्ही बाजूने एक समान सेम कंडिशन्स मी म्हणेल मैदानाच्या आतमध्ये इथे होताना. प्रशांत पाटिल उर्फ गोटिया ने कमर कस ली है. महापौर चषक का वही मुकाबला क्या फिर से होने जा रहा है. काफ़ी कट टू कट मैच था. स्टैंड में भावेश पवार ने जब 6 लगाया तो जाकर वो मैच गुरसई बी के हिस्से में आया था. लेकिन गजब की प्लानिंग नवगर की, ओडू नवगर की रहती है गेंदबाजी के लिए. अक्षय कासार पहली गेंद तान दिया आसमान में, गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन. हे रहता है फॉर्म. हे असं फॉर्म मित्रांनो क्रिकेटमध्ये. नंदन पाटील सुरुवातीला स्ट्रगल करत होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं. आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करताना दिसला. देखिए कितना रणनीति को कितना गौर से देखा जाता है. पॉइनियर, मेरा अनुमान था कि अक्षय कासार पे अटैक करेंगी. पॉइनियर ने उनको छोड़ दिया. उन्होंने गेंदबाजी भी अच्छी की, लेकिन नंदन को पता है कि ये ओवर कितना इम्पॉर्टंट है. येस, या ओव्हरपासून मी म्हणेल आता मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्याच बॉलवर षटकार पाहायला मिळाला. नए बैट्समैन दीपक मडवी आए हैं. हालांकि उस दिन मैंने बोल्ड हैट्रिक यहाँ के गिनाए थे, जिसमें सुरेश पारदी, विश्वास मात्रे और शारिफ नाचन का नाम था, लेकिन आनंद प्रेरणा चषक में दीपक मडवी ने भी इस ग्राउंड पे बोल्ड हैट्रिक किया है. इस मरतबा छोड़ दिया वाइट. 1 रन और आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है साइंस का. 9 रन 1 विकेट. दबाव पाहायला मिळाला. अगदी पहिला बॉल ओव्हर पिच मिळाला, त्यावरती षटकार आणि त्यानंतर कुठेतरी आउटसाइड दी ऑफ स्टिक खूप जास्त बाहेरच्या लेंथवर लाईनवर बॉल पाहायला मिळाला. एक अवांतर मिळाली. अक्षय कासार फिर से चले गए दूसरे मोहल्ले में वाइट. बैक टू बैक 2 वाइट. थोड़ा दबाव महसूस कर रहे हैं अपने ऊपर. देखिए दबाव में तो प्रेशर कुकर की भी सिट्टी बजती है, लेकिन दबाव एक ऐसा दबाव है जहाँ पर कानों से आपके धुआं निकलता है. यसुद्दीन शेख आए उनको समझाने के लिए कुछ. 1 रन से स्कोर 10. संतोष मडवी आए थे. 10 रन हो चुके हैं. अक्षय कासार, आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से जाते हुए गेंद को लॉफ कर दिया है आसमान में दूर कहीं. 6 रन. क्या बॉटम एंड का इस्तेमाल करते हैं नंदन पाटिल, और नंदन ने फिर साबित कर दिया कि नंदन पे बंधन लगाना बहुत मुश्किल. ये देखिए बॉटम एंड का क्या इस्तेमाल किया है. तारामंडल में भेज दिया अक्षय कासार को. देखिए सोच, मैं अक्सर कहता हूँ समीर कि मैच सिर्फ मैदान में नहीं खेला जाता है, दिमाग में भी. नंदन पाटिल को पता था 2 वाइट कर चुके हैं, ये गेंद वो स्टंप में करेंगे, उसके लिए वो तैयार थे. डेफिनेटली अगदी क्रिकेट हा खेळच आहे. प्लॅनिंग करणं, प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं आणि प्लॅनिंगनुसार गरजेचं असं
आणि ते नंदनने या ठिकाणी करून दाखवलं. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 16 धावा. 16 रन हो चुके हैं. हमारे बीच वीआईपी डाइस की शोभा को बढ़ाते हुए आज उप सरपंच गुंदोली बालिया मामा के नूरे नज़र डैशिंग यंग सुमित कुमार मात्रे साहब, आपका फिर से हार्दिक स्वागत है. प्रवीण गुलवी साहब हैं, आपका भी हार्दिक स्वागत है. राजेंद्र पाटिल एवं एंकर हमारे बीच है, आपका भी स्वागत है. इसे कहते गेयर बदलना. देखिए प्लानिंग आपका क्या है, आपको कौन से गेंदबाज को ज़्यादा टारगेट करना है. हालांकि पायनियर के माजिद बोबड़े ने, शाहिद खान ने अच्छे गेंदबाजों को टारगेट किया, लेकिन दूसरा ओवर कहीं ना कहीं लेट डूबा. इस मरतबा ड्राइव किया है गेंद को बहुत खूबसूरत अंदाज से डीप कवर में. दूसरे की कॉल है और पूरा करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 18 रन पर. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अटॅक पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. अक्षयवरती आक्रमण चढवलंय, हल्ला चढवला अक्षरशः नंदन पाटिलनं. दीपक मडवी तो बहुत ही गजब के फॉर्म में चल रहे हैं इस सीज़न में. शाम में क्या बल्लेबाजी की थी उन्होंने केतन के सामने. अक्षय कासार फिर से बहुत ही खूबसूरत फ्लिक स्ट्रोक है, लेकिन एलिवेशन नहीं है, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज. 2 रन बना लिए बैट्समैन ने. तर या ठिकाणी देवीदास धामणे मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कर्ते उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन आपण या आमच्या VIP डायजवरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्यांच्यासोबत रुपेशजी म्हात्रे देखील आहेत विनारगावचे. आपल्याला देखील मी विनंती करेन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 20 रन 1 विकेट गंवाने के बाद 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आज ओमकार शेट्टी की आवाज़ मेयर कप के बाद चैलेंज से गूंजी. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है. रन के लिए निकल पड़े, डायरेक्ट हिट, लेकिन पहुंच गए थे अपने क्रीज में. आंखों आंखों में रन पूरा करते हुए दीपक मडवी को देखिए. हालांकि बहुत मैच्योर्ड क्रिकेटर हैं, न यहाँ से न टीवी पे आप देखिए या उनसे मिलिए, कहीं भी लगता नहीं कि वो 30 के ऊपर के हैं. और रनिंग बिटवीन द विकेट को देखकर तो साफ जाहिर है हार्ट ऑफ भिवंडी इस ग्राउंड पे कई मेमोरीज है दीपक मडवी के. अक्षय कासार, दीपक को स्विच हिट, क्या कमाल का शॉट खेला है. और गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. देखिए समीर, आपके मालूमात के लिए मेयर कप 2003 का फाइनल मुकाबला पैक क्राउड था चैलेंज पे. शिवाजी बनाम चैलेंज. दीपक मडवी ने वहीं से उमा को रिवर्स शॉट खेला था साउथ ईस्टर्न में, और उसके बाद विश्वास मात्रे को भी. लेकिन वहीं दीपक मडवी विलन भी बन गए. 3 गेंदों में जब 7 रन चाहिए थे, उन्होंने वाइड गेंद फेंकी, 5 रन चले गए. अमोल पाटिल ने चौका लगा के मैच जिता दिया फाइनल. डेफिनेटली म्हणजे एकाच मॅचमध्ये 2-2, एकाच चित्रपटामध्ये 2-2 रोल केले. त्या सामन्याचा विचार केला तर आणि तिथपासून मी म्हणेल ट्रेडमार्क स्ट्रोक बनलाय. दीपक मडवीची ओळखच बनलाय तो स्ट्रोक. यस, सबसे पहले जो अंपायरिंग कर रहे हैं सुभाष पाटिल पाइपलाइन वाले ने ये शॉट खेला था भिवंडी तालुका में. उसके बाद ये ट्रेडमार्क बन गया दीपक मडवी का. हालांकि ओपन क्रिकेट की हम बात करें तो कल्याण के जो वासु थे त्रिशूल के, वासु ने ये शॉट खेल के भिवंडी के गेंदबाजों के नाक में दम कर रखा था. हे षटक महत्वाचं असेल, कारण 2 षटकांचा खेळी ते संपलाय. 25 धावा धावफलकावरती ते लागलेत. हमारे बीच में मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर, हमारे स्पॉन्सर और बेस्ट बैट्समैन देवीदास तामने साहब का आगमन हो चुका है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. बोल तयार किरण पाटील आलाय. लेफ्ट आर्म राउंड विकेटने यावी अगदी नटराज फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला.
एक धाव कंप्लीट होती त्या ठिकाणी एकादवीच्या मदतीनं स्कोर 26 वरती इथे गेलाय. जवळपास अगदी आता 13 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. नंदन पाटीलचा विचार केला तर 10 ते 11 बॉल एकट्यानं फेस केलेत, म्हणजे कुठेतरी स्वतः जबाबदारी स्वीकारून बॅटिंग करतोय. किरण पाटिल, स्कोर इस वक्त 26 और कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? नंदन 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं. किरण निकल के मारने की कोशिश, लेंथ को खींच लिया था वहां पर, और इतनी रफ्तार जब आपकी रहती है तो आप फ्रंट फुट पे किरण पाटिल को तो नहीं खेल सकते. मॅचवर परिपक्वता पाहायला मिळाली. फ्रंट फुटला आले त्या ठिकाणी आणि अगदी पाहिलं गोलंदाजानं फलंदाजाला रीड करून हा चेंडू टाकला. किरणनं अनुभव काम करतोय बऱ्याच वर्षांपासून ग्रामीण क्रिकेट सिटी क्रिकेट ज्या किरणनं खेळलंय. राऊंड विकेट यावी, लेन चांगली आहे, अपील झाली आहे, बोल्ड झाल्यात फलंदाज त्या ठिकाणी, बाद होत आहेत. दीपक मडवी त्या ठिकाणी बाद झालाय. फक्त 4 धावेचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. ये इनकी बहुत खतरनाक गेंद रहती है, राउंड आर्म. जिस तरह अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में वसीम अकरम, इरफान पठान किया करते थे, ये देखिए राउंड आर्म यॉर्कर. ग्रेट ग्रेट कमबॅक. ही चर्चा करत होती की हे षटक फार महत्वाचं आहे. हा सामना नेमका कोणत्या संघाच्या बाजूने मोमेंटम इथनं प्राप्त करतोय. खरं तर 2 षटकं बॅलन्स पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये संतोषनं खूप चांगली कामगिरी केली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये नंदनचा अटॅक पाहायला मिळाला. त्यामुळे निश्चित दोन्ही बाजूने समान बॅलन्स मॅच पाहायला मिळत होती. हे षटक फार महत्वाचं होतं सिद्दीक बाबे सर, की नेमका आता सामना कोणत्या संघाच्या बाजूने मोमेंटम शिफ्ट करतोय ते. यस, नए बैट्समैन प्रणय पाटिल को 2 डाउन पोजीशन पे आए. ये साल साइंस कारबाओं की जो रणनीति है वो भी बदल गई है. प्रणय हमेशा ओपन करते थे, उनको अब मिडल ऑर्डर में डाल दिया गया है. प्रणयकडनं अपेक्षा भरपूर लागल्यात त्यांच्या पाठीराख्यांकडनं, आणि त्या जरूर पूर्ण केल्या जातील का? जिस तरह महेंद्र पाटिल ने अपनी रणनीति बदली है, टीम भी रणनीति बदलती हुई. किरण पाटिल बॉल 2 पे 2. क्या गेंद थी, समझ ही नहीं पाए. दूसरा स्विंगिंग यॉर्कर. आइए देखते हैं क्या बॉलिंग कर रहे हैं. ये देखिए रफ्तार का कहर, और बोल्ड की हैट्रिक पे आए. तो फिर मैं आपको बताता चलूं कि इस ग्राउंड पे बोल्ड की हैट्रिक का सबसे पहले जो रिकॉर्ड था विश्वास मात्रे, उसके बाद सुरेश पारदी, उसके बाद शारिफ नाचन. मेयर कप 2013 नहीं, सबसे पहले तो विश्वास मात्रे के बाद दीपक मडवी ने बनाया था बोल्ड का हैट्रिक, उसके बाद पारदी और उसके बाद शारिफ नाचन. क्या बोल्ड का हैट्रिक, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बोल्ड के 2 हैट्रिक हुए. एक तो चेतन शर्मा ने की थी और एक वसीम अकरम. संधी आहे किरणला आता त्या यादीमध्ये जरूर आपलं नाव मिळवण्याची. खरं तर आता परफेक्ट 10 सुद्धा पाहायला मिळाला. यस, अनिल कुंबले नंतर एजाज पटेल. यस यस. पहले जिम लेकर ने 1956 में 10 विकेट लिए. 1999 में पाकिस्तान के सामने अनिल कुंबले ने लिए, और अब जाके एजाज पटेल. इस मरतबा ड्राइव किया, हैट्रिक को बचाया है. अच्छा ड्राइव, 2 रन बनते हुए. ओमकार शेट्टे इस इलाके में काफ़ी पॉपुलर हो चुके हैं. देखिए चॉकलेटी हीरो 2 कहे जाते थे दुनिया इंडस्ट्रीज़ में. एक तो भारत के राजेंद्र कुमार और एक पाकिस्तान के वहीद मुराद थे. ये चॉकलेटी कमेंटेटर हैं. अच्छी गेंद आगे रखा था वहां पर. ये देखिए आप ड्यू फैक्टर काम करता हुआ, और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. ड्यू फैक्टर अब लग रहा है, घास पे जो ओस गिर रही उससे फिसल गए. सूरज केने भी तैयार हुए हैं. क्या हम देखने जा रहे हैं फिर से महापौर चषक का मुकाबला. इस चौके की मदद से 3 ओवर की समाप्ति में 32 रन. अच्छा ओवर था किरण पाटिल का. 7 रन दिए, 2 विकेटें ली.
कम देखिए, बैक। ओमकार को मैं पूछना चाहूँगा, उन्होंने भी बहुत तरफ कमेंट्री किए। मेरे अपने लाइफ में लेदर क्रिकेट में आकिब जावेद की एलबीडब्ल्यू की हैट्रिक, जब उन्होंने मोहम्मद अजहरुद्दीन जडेजा और सचिन तेंदुलकर को आउट किया था शारजा में, टेनिस क्रिकेट में अभी तक मेरे नॉलेज में कोई एलबीडब्ल्यू की हैट्रिक नहीं है। क्या ओमकार आपके नॉलेज में है? नहीं सर, अभी तक 2 बोल्ड हैट्रिक देखी, एक महेश ठाकरे की, एक सागर भोईर की, और हैट्रिक बहुत देखी, लेकिन एलबीडब्ल्यू की हैट्रिक अभी तक कभी हुई ही नहीं है। जब तक मैंने 5-6 साल कमेंट्री किया, उस करियर में कभी नहीं देखी। क्या पता भिवंडी में देखने को मिले, यहाँ सब तो मिलता। यस, भिवंडी में ये काम हो सकता है, क्योंकि भिवंडी का जो क्रिकेट है वो आन बान शान का क्रिकेट है। प्रत्येक जण आपल्या गावासाठी, आपल्या फ्रँचायझीसाठी निश्चितच जीव पणाला लावून खेळत असतो। त्यामुळे काय घडेल भिवंडीमध्ये क्रिकेटमध्ये नेमकं कोणी सांगू शकत नाही। खूप चांगली ओव्हर पाहायला मिळाली किरणची आपल्याला। फक्त आणि फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स महत्त्वाच्या तिथे बाद झाल्यात। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्या ठिकाणी। जरूर त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। और देखिए, आपने 10 विकेट की बात निकाली। जिम लेकर ने जब 1956 में कारनामा किया था, उन्होंने पूरे टेस्ट में 19 विकेट लिए थे 20 में से। ये फर्क है। निश्चितच तो रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे। 20 मधनं 19 विकेट एकट्या जिम लेकरनं मिळवले होते। गोलंदाज तयार होतोय, कॅप्टन हिमांशु आलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावी मात्र पहिलाच बॉलवर मोठा प्रहार केलाय, बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय षटकार। क्या बल्लेबाजी कर रहे हैं नंदन पाटिल। आइए देखते हैं, स्वागत अलीमगढ़ एक्सप्रेस का। आगे रखा था, ये देखिए, भेज दिया तारामंडल में। जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर। अगदी आपण पहिले अँगल थोडंसं क्रिएट होत होता, परंतु त्या विथ द अँगल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। यस, ये बात आपने सही कही, क्योंकि एंगल क्रिएट हो रहा था लेकिन आगे रख दिया। देखिए, बैट्समैन के सामने गेंद को रखना ये ऐसे ही है कि आप शेर के सामने मांस रख रहे हैं। होना ये चाहिए, शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाएंगे। डेफिनेटली अगदी बॅट्समनच्या रेंजमध्ये, प्लॉटमध्ये तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलं होतं। धावसंख्या षटकाराच्या साहाय्यानं 38 रन्स। देखिए, ये वो खिलाड़ी है जिसको 3 नाम मिले। सदाबहार कमेंटेटर अजय रथ ने इनको रिंग ऑफ किंग ऑफ रिंग कहा है। मैंने इन्हें काले रत्न और गौली सर ने बाउंड्री बॉय। 110 रन अब तक बना चुके हैं वो जेबी कप में। निश्चितच और भावेश पवार एक अकेले खिलाड़ी हैं जिनको मैंने 3 नाम दिए। प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, हरफन मौला खिलाड़ी, साथ ही साथ ड्रॉप सीन का हीरो। देखिए, इन कटर गेंदबाजी के बेताज बादशाह संतोष चौहान हमसे जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत। ओव्हर द विकेट, यावी चांगली लेंथ आहे, यॉर्कर लेन्सचा बॉल सन्मान दिलाय, बॉल याला डीप इन विकेटला ड्राईव्ह पाहायला मिळाली, चांगली फिल्डिंग होते, फक्त सिंगल मिळाली आहे। पहिल्या बॉलवरती मोठा फटका आणि त्यानंतर एक सिंगल, चांगले क्रिकेट। दिस इज द स्मार्ट क्रिकेट प्लेड बाय नंदन पाटील। ना आतापर्यंत भावे सर आपण विचार केला, या स्पर्धेमध्ये 2 असे खेळाडू आहेत त्यांनी 100चा आकडा पार केलाय। ग्रामीण पूलमधनं वडूनवगरचा केतन पाटील आणि सिटी पूलमधनं साईश खारबावचा नंदन पाटील। सिटी क्रिकेट में आप 100 का आंकड़ा पार करते हैं तो ये बताता है कि आपका फॉर्म कितना अच्छा चल रहा है। सिटी क्रिकेट भरपूर कठीण असतं, व्यावसायिक क्रिकेट म्हणून संबोधलं जातं भिवंडीमधलं। यावेळीचा बॉल लाईन पाहावी लागेल, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय। एक चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी मी म्हणेल साईशच्या कॅप्टनची। लेफ्टी गोलंदाज जास्त आहेत RD 440 कडे, त्यामुळे प्रीतमला कुठेतरी प्रमोट केलंय। बिल्कुल, प्रीतम को भेजा है, लेकिन आज आदित्य का आना बाकी है। आदित्य भोईर, आज उन्होंने गोल्डन 6 लगा के मैच जीता है भादोड़ में, नारायण स्मृति चषक। आदित्य भोईर फ्रॉम टेंबिवली, एक घातक फलंदाज।
यावेळी ऑफ ड्राईव्हचा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हरला फिल्डर अक्षय, एकच सिंगल मिळते. धावसंख्या 11च्या मदतीने पुढे सरकत असताना अगली दोनों टीमों को टॉस के लिए आना है. अंपायर मैच 1 मिनट के लिए रोकना है आपको. ओमकार शेट्टे आपको भी यहाँ जुड़ जाना है. याच दरम्यान शुभागमन होताना कार्य सम्राट ग्रामीण सम्राट सुरेशजी बाळ्यामामा म्हात्रे यांचं निश्चितच नुकतंच चॅलेंज क्रिकेट ग्राउंड वरती आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शुभागमन होते. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य आदरणीय विकासजी भोईर साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. गुंदवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच युवा नेता सुमितजी म्हात्रे साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर निंबवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीणजी गुळवी साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर राहणाल ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य किरणजी नाईक साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर गोरसई गावचे डॉक्टर आत्माराम केणे आदी मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. तर या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेत कॉम बॉक्स मध्ये ओमकार शेटे. थँक्यू सो मच. समीर ठाकरे आणि सिद्दीकजी भावे सर, सलामीची जोडी या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. प्रीतम भोईरला सलामीला आणलाय. किंग ऑफ रिंग नंदन प्रीतम नुकतेच आलेत मैदानावरती नंबर 5 वरती 3 विकेट्स गेल्यानंतर. नंदन पाटील फार चांगली बॅटिंग करतोय. नुकतेच सुरेश म्हात्रे बाळामामांचं आगमन झालं. एक दिलदार असं व्यक्तिमत्व आणि भिवंडीतील एक दानशूर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बाळामामांसाठी काही म्हणायचं झालं तर एवढंच म्हणेल, नेहमी सत्याच्या मार्गाने चला, कारण या मार्गाने अपघात फार कमी होतात, कारण सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यांची संख्या फार कमी असते. एक सत्यवादी आणि ध्येयवादी असा माणूस, आणि त्यांचंच वेलकम नुकतंच झालं याच्या बजरंग चषकामध्ये. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके प्रणेते नक्कीच भिनारचे माजी सरपंच दादांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांचा सन्मान देखील काही क्षणात केला जाईल. तर टीम गोरसईचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करणारा संघ आईदेवी वडू नवघर दोघांनी रिपोर्ट करायचं आणि भावेश पवार यांचं स्वागत त्यांनी मंचावरती यायचं. आमचे या स्पर्धेचे प्रणेते आपल्याला इन्व्हाइट करतात. बॉल तयार. इथे फटका चांगला कॉपी बुक स्टाईल लॉफ्ट केलं समोर अलॉंग द कार्पेट. गवताचा गालीच्या त्याला गुदगुल्या करत आणि हा दीपू माईचा थ्रो. नुकतीच याच थ्रो बद्दल दीपू मी चर्चा करत होतो. कॉम्बॉक्स मध्ये अगदी थोडीशी बाहेर जावी, दीपूची फिल्डिंग पाहिली. दीपू माई एक असा फिल्डर आहे जो पार्लर थ्रो देत नाही, अगदी आकाशातून त्याचा थ्रो खाली येतो. मग तो एवढा क्विक असतो की यष्टीरक्षकाला देखील कॅरी करताना फार मोठ्या अडचणी जास्त तर येत नाहीत. मग आता वाट थोडीशी जरूर पाहावी लागते. षटक संपन्न झालाय.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते 43 धावा 43. आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला ज्या लाडक्या प्रेक्षकांनी गर्दी केली आहे त्यांना रिक्वेस्ट आहे, आपण नक्कीच स्टँडमध्ये बसून घ्या. प्रेक्षक गॅलरीज आपल्यासाठी आहेत. चॅलेंजचं मैदान आहे, मैदानाच्या चारही बाजूला कुठेही जा, तुम्हाला बसण्यासाठी फार मोठी जागा आहे. तुमच्याशिवाय ही स्पर्धा अधुरी जरूर आहे. आता कॉम्बॉक्सच्या बाजूला थोडासा आरडाओरडा जास्त होतो, त्यामुळे रिक्वेस्ट करतोय नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की आपण नक्कीच आपल्या जागेवरती आसनस्थ व्हायचं. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे, हे ज्यानं नेहमीच या भिवंडी शहराला शिकवलं असा एक दिलदार नक्कीच योद्धा सुरेश म्हात्रे मॅचचा एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक वेलकम आपण करू. या इनिंग ब्रेकमध्ये त्यांचा देखील सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून होईल. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय किरण पाटील. लाईन फार चांगली आहे आणि परतावं लागतंय ते म्हणजेच प्रीतम भोईरला. आणि हा धक्का लागलाय चौथा बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स खारबाव क्रिकेट संघाला. काय म्हणशील समीर, सध्या जी वेगवान बॉलिंग होतीये तेच तर्रार बॉलिंग होतीये. पडघा बेल्ट मधला हा खेळाडू आहे आणि आता आमच्यासोबत भागेश म्हात्रे जोडले गेलेत. पडघा आमने लोणाड त्या विभागातलं क्रिकेट पाहिलं ॲज अ फास्टर बॉलर. सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नाव चर्चेत आहे, ज्याचा प्रत्येक बॉल असतो तेजनी तर्रार. गाव खाली नाव आहे त्याचं विवेक शेलार. सध्याच्या घडीला किरण पाटीलचा जो वेग आहे ना भागेश, त्याच्याबद्दल काय म्हणशील? त्याची जी ॲक्युरन्सी आहे या बॉलरबद्दल काय म्हणशील? नाही, गोलंदाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची वेधकता आहे. अनेक सारे फास्टर गोलंदाज तुम्ही पाहता शॉर्ट ऑफ लेनचा जास्त ते यूज करतात, परंतु त्याच वेगाने फुलर लेन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तो खेळ फेकतो. आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच इम्पॉर्टन्स राहिले आणि तेच ओव्हर आता इम्पॉर्टन्सी या मॅचमध्ये दाखवत असताना. नेक्स्ट मॅच गोरसई विरुद्ध वडू नवगर महापौर चषक आणि याच मैदानावरची एवन ट्रॉफी प्रतिभा विलास त्या टुर्नामेंटची चॅम्पियन टीम आणि त्यांच्या विरुद्ध सेमी फायनलिस्ट आई देवी वडू नवगर इन ॲक्शन. क्लीन बोल्ड, अजून एक धक्का. यावेळी टार्गेट केलं आदित्यला. क्या बॉलिंग करतोय. आतापर्यंत आपण भिवंडी क्रिकेटमध्ये 2 बोल्ड हॅट्रिक पाहिलेत, कदाचित आता तिसरी येते का ती चाहूल सध्या किरण पाटीलने दिली आहे. सुरुवातीचे 2 बोल्ड घेतलेत. आता पाहायचं तिसऱ्या बॉलवरती काय असेल रिझल्ट आपल्या समोर स्कोर बुक वरती. तर धावसंख्या 43 आहे. किरणच्या बाबतीत नक्कीच आपण विचार करत होतो, तर ज्या गोष्टीचा उल्लेख केला की फुलर लेन ॲज अ फास्टर ते खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग करतात. आणि हा बॉल तुम्ही पाहायला गेला अगदी फुलर लेन लेग स्टिक दाखवली गेली आणि ती वाकवली गेली. त्या ठिकाणी आपण बघितले गेले तर आदित्य परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 43. 2 बॉलवरती 2 बोल्ड हॅट्रिक. नुकतीच आपण चर्चा केली की वसीम अक्रम आणि तदनंतर चेतन शर्मा यांनी हा कारनामा केलाय. भिवंडी क्रिकेटमध्ये 2 नाव आहेत, महेश ठाकरे सुरुवातीला, त्यानंतर सागर भोईर ज्यानं खासदार चषकामध्ये एवन जोडी क्रिकेट स्पर्धेमध्ये ती विकेट हॅट्रिक घेतली. आता हा तिसरा बॉलर आहे का जो भिवंडी याची देही याची डोळा हा विक्रम घडताना पाहिल. मात्र त्याच्या समोर चॅलेंज ते देखील तितकंच मोठं आहे. स्ट्रायकर इनला बॅटिंगसाठी तयार झालाय फलंदाज हर्षद. टेंबिवली गावचा हा खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट सावध एक्सप्रेस बॉलिंग करतीये. RD440 अनस्टॉपेबल. पॉइंट स्पोर्टला पराभवाचा धक्का दिल्यानंतर हा संघ थांबत नाहीये आणि इथे लाईन चांगली आहे. हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिक झाली आहे का? अंपायर्स कडे अपील जरूर झालंय आणि फलंदाज बाद आहे म्हणजे हॅट्रिक होतीये किरण पाटीलच्या नावावरती. RD440 ला अजून एक मानाचा मुकुट देत असताना हा या संघाचा तेज तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॉलर. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक या आधी अजय पाटीलच्या नावावरती तो कारनामा आहे आणि आता त्याच्या रेकॉर्डची बरोबरी इथे केली आहे किरण पाटील सावध एक्सप्रेसनं. ना अगदी वेगावरती स्वार. 3 चेंडू सुरेख टप्प्यावरती, सुरेख लाईनवरती. आणि ज्या वेळेला नक्कीच किरणला पाचारण केलं गेलं त्यावेळेला ॲज अ फास्टर गोलंदाजकडे त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं.
पहिल्या 2 बॉलवरती तुम्ही बोल्ड बघितले आणि हाही चेंडू सुरेख होता. कदाचित हा विक्रम ना किरणच्या नावावरती राहिला असता, पण लेंथ बघितली गेली तर फुलर लेंथ जरूर होती, परंतु बॅट कट आणि या बॉलवरती सुद्धा फलंदाज बाद. हॅट्रिक तर झाली आहे, 3 बॉल तर कंप्लीट झाली आहे, एकी धावसंख्या खर्च नाही आणि धावसंख्यांना स्थगितच पाहायला मिळते, ती म्हणजेच 43. नक्कीच धावफल एक हलणं गरजेचं आहे, कारण नंदन पाटीलनं जी मेहनत केली आहे ना त्या मेहनतीला साथ मिळणं फार गरजेचं आहे. कारण नंदन पाटीलची बॅटिंग जर आतापर्यंत आपण पाहिली, षटकार मारले 3, इंडिव्हिज्युअल 28 वरती तो बॅटिंग करतोय, स्ट्रायकर एंडला आलाय आणि नंदन पाटीलच्या अगेन्स्ट आता टप्पा सापडत नाहीये, तो म्हणजेच किरणला, ज्यांना नुकतीच हॅट्रिक कंप्लीट केली आणि आता एक्स्ट्रा रन येते. आज हरलास म्हणून तू रडू नकोस, उगा चिंतेच्या घरात जाऊ नकोस, तू पेट पुन्हा मशाल तुझ्या जिद्दीची, अरे सदैव साथ तुला त्या चिकाटीची, अरे तुला शपथ आहे त्या कष्टाळू प्रवृत्तीची, अरे ही खरी संधी आहे तुला अपयशातून जग जिंकण्याची. नंदन पाटील एक सिंगल जरूर मिळेल, दुसरा धावेसाठी प्रयत्न नकार केला फलंदाजानं आणि ऍड केली जाईल इथनं अजून एक सिंगल. आणि अंपायर्सला नक्कीच एक रिक्वेस्ट आहे, ज्यावेळी हे ओव्हर कंप्लीट होईल, 5 हॉल ऑफ विकेट कंप्लीट झालाय आणि त्यानंतर आपण जो मॅच बॉल आहे तो किरण पाटीलच्या हातामध्ये द्यायचा. ऑन स्क्रीन तो चेहरा पूर्ण आता टेनिस बॉल क्रिकेट जगताला दाखवला जाईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती किरण, षटकातील पुढचा बॉल आणि इथे देखील विकेट, अनप्लेबल यॉर्कर, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, नाम तो सुना ही होगा, यॉर्कर किंग किरण पाटिल, सावध एक्सप्रेस. वाकई में, और थोड़ा सा हाथ तो वैसे ही उठा है जैसे कॉटरेल उठाते हैं. दोनों टीमों के कैप्टन तुरंत ही आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. वडूनगर के कैप्टन और गुरसई बी के कैप्टन. यस, सायली स्पोर्ट्स गोरसई ब विरुद्ध आई देवी वडूनगर. पुन्हा एकदा दिनेश चौगुले विरुद्ध भावेश पवार. ग्रामीण मधून नक्कीच ती सेमीफायनल, त्यामधून जिंकणारी टीम फायनल मध्ये जाईल. मॅच कडे सध्या आपण जाऊया. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. या एका ओव्हर मध्ये विकेट किती घेतलेत तर 4, आणि या बॉलवरती जर विकेट घेतली तर एकाच ओव्हर मध्ये 5 ऑफ विकेट देखील पूर्ण. टोटल आतापर्यंत झालेत विकेट त्याचे 6. बेस्ट बॉलिंग फिगर 2021 चा किरण पाटीलच्या नावावरती BC4 फॉर्मॅट मधील. फ्रंट फुटला आले, पुढे सरसावले जरूर, एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या रन साठी प्रयत्न, 2 धावा झालेत कंप्लीट आणि आता तो चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल. या धावा देखील लेग बाईटच्या स्वरूपाने आलेत आणि ऑन स्क्रीन सध्या तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच किरण पाटील. अंपायर्सला रिक्वेस्ट आहे तो मॅच बॉल द्यायचा किरणकडे आणि किरणने तो मॅच बॉल दाखवायचा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. चला जाऊया आपण टॉस कडे. यस, किरण पाटिल अभी तो कॉटरेल की एक्शन करे. बेस्ट बॉलिंग फिगर किया आपने. यस, 6 विकेट, एक्सलेंट बॉलिंग. विकेट्स त्यानं कशा प्रकारे घेतल्या सध्या तेच आपल्याला दाखवलं जातं ऑन स्क्रीन. आपण जाऊया टॉस साठी आणि इन्व्हाइट करूयात या मॅचची नाणेफेकी करण्यासाठी. आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मधनं गुंदवलीचे आदरणीय उपसरपंच, एक युवा कार्यकर्ते सुमित दादा म्हात्रे यांना आणि त्यांच्या सोबतीनं नक्कीच भिवंडीमधील एक दानशूर व्यक्तिमत्व बाळामामा यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आणि इथे केला जाईल टॉस. अगदी आपण आता मंचासमोर टॉस करू, काय हरकत आहे. ग्रामीणची ही सेमी फायनल आहे, टॉस बॉक्स मध्ये होईल नाणेफेकीचा कौल. या मामा तुम्हाला देखील ऑर्गनायझर इन्व्हाइट करतात, तर सुमित दादा आपल्यासोबत जोडले जातील. सायली स्पोर्ट्स गोरसई ब चे कॅप्टन भावेश पवार. आधी आपण भावेश पवारचं वेलकम आणि शुभेच्छा देऊ. नुकतंच रायगड गाजून आलाय, शेरदिल ट्रॉफी त्यानं जिंकली. नक्कीच सुमित दादांच्या माहितीसाठी रायगडामध्ये जाऊन 1 लाखाची स्पर्धा गाजून आला हा संघ. फायनल मॅच आहे कुमार, ओव्हर 4 आणि टॉस होतोय. नक्कीच गुंदवलीचे उपसरपंच कार्यसम्राट सुमित दादांच्या शुभ हस्ते. भावेश पवारनं कॉल केला टेल हेड इट इज, म्हणजे टॉस जिंकलाय
तो म्हणजेच आई देवी वडुणवकर. तर सुमित दादांना रिक्वेस्ट आहे की आपण दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन नक्कीच आमच्या मंचाची शोभा वाढवावी. आणि आता आपण चर्चा करू नक्कीच दोन्ही कॅप्टन सोबत. 4 षटकांची मॅच आणि महापौर चषकाची सेमीफायनल आणि मॅच सुरू होण्याआधीच हा जल्लोष नक्कीच पाहायला मिळतो. कारण टॉस जिंकलाय आणि आता ह्याच पब्लिक आई देवीचा धावा करतीये. समोर गोरसई आहे, काय निर्णय? फलंदाजी. 4 ओव्हरची मॅच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय. महापौर चषकाची सेमीफायनल, तिथे गोरसईनं पराभवाचा धक्का दिला. आज कदाचित त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आई देवी वडुणवकर करेल का? हो नक्कीच 100% आम्ही एफर्ट करू मॅच जिंकण्याचा आणि फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. या भिवंडी क्रिकेटमधली नक्कीच आई देवी वडुणवकर देखील एक महासत्ता आणि गोरसई देखील. काय म्हणशील 2 शब्द गोरसई संघाबद्दल? क्रिकेट आहे, क्रिकेटचा विजय होतो आणि क्रिकेट हा चांगल्या प्रकारे खेळला पाहिजे. 4 ओव्हरची मॅच का माइंडसेट आहे, काय टार्गेट सेट केलं जावं? 4 ओव्हरची मॅच 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर ऑल द बेस्ट. एक काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल. तर भावेश पवार आहे आपल्या सोबत. 4 ओव्हरची मॅच, टॉस गमावलाय. टॉस इम्पॉर्टंट होता का? इम्पॉर्टंट तर होताच आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते भेटलं. म्हणजे आता चेस मास्टर टीम चेसिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. नक्की 4 ओव्हरचा सामना भावेश. समोरच्या कॅप्टननं सांगितलं 40+ जाण्याचा मानस आहे. कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं काय टार्गेट नाही. 4ही गोलंदाज चांगले आहेत आमचे. चांगले रन, कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. समोर नक्कीच लेजंड खेळाडूंची टीम आहे. नक्कीच काय म्हणशील टीम आई देवी वडुणवकर बद्दल? नवघर टीम खूप चांगली आहे आणि त्यांचं आणि आमचं एकदम चांगले संबंध आहेत आणि त्याच्यामुळे खेळायला मजा येईल आणि एक मैत्रीपूर्ण मॅच होईल. एक फ्रेंडशिप मॅच होईल जर भावेश म्हणाला आहे. तर आपण देऊया भावेश पवारला देखील शुभेच्छा. आणि आता आपण वळूयात आमचे A1 सूत्रसंचालक राजेंद्र दादा पाटील आणि सिद्दीकजी भावे यांच्याकडे. ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन्स. आइए दोस्तों, आज हमारे बीच मुख्य अतिथि के तौर पे गुंदोली के उप सरपंच और डैशिंग और यंग बाल्या मामा के सपूत सुमित कुमार मात्रे साहब हैं. उनका हम एक मेगा सत्कार करने जा रहे हैं. माजी सरपंच और इस स्पर्धा के फोकसमैन विनोद हड़ड के हाथों से. आइए उनका मेगा सत्कार होने जा रहा है. जोरदार तालियों से स्वागत कीजिए. यस, उन्हें ये प्रेम भरी शॉल प्रेम भरी सुमित, आपके उज्जवल भविष्य के लिए हमारे तरफ से शुभकामनाएं हैं. ये प्रेम भरी शॉल उनको दी जा रही है और ये पुष्प गुच्छ दे रहे हैं विनोद हड़ड साहब के. आपके ज़िंदगी में हमेशा इसी तरह फूल खिले और ये यादगार मोमेंट हो. बहुत धन्यवाद सर, आप आए. ये उनको एक सरप्राइज गिफ्ट दिया जा रहा है. थैंक यू सो मच. ओमकार, नक्की श्रीकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती देऊन इथे दादांचा आपण सन्मान करतोय. अतिशय हे सरप्राईज आहे ना, फार सुंदर आहे. सुमित दादाच्या चेहऱ्यावरची स्माइल फार काही सांगून जाते आणि अगदी हा हसरा चेहरा त्या कानाला शोभेल असा सध्या तरी सजून दिसतोय. आणि स्पेशल सरप्राईज होतं. सुमित दादा म्हात्रे यांची आवर्जून वाट पाहिली जात होती. नक्कीच सुमित दादांच्या चेहऱ्यावरची स्माइल भरपूर काही सांगून जाते. कारण असे गिफ्ट्स फार कमी वेळा मिळतात. जास्तीत जास्त करून मोमेंटो किंवा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शाल या गोष्टींची जणू काही एक सवय झाली आहे. तर आता आम्ही मामांना देखील इन्व्हाइट करतोय. मामा आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच सुमित दादा, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि बाळा मामांचा सन्मान म्हणजे हा पूर्ण भिवंडीचा आणि या तालुक्याचा सन्मान आहे, यात मात्र शंकाच नाही आहे. कारण एक फार
मोठं असं व्यक्तिमत्व नक्कीच आपण पाहतोय. सुरेश म्हात्रे अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळा मामा आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातो ज्या बजरंग चषक भिनार 2021 ज्या बजरंग क्रिकेट स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर हा देखील एक अतिशय महत्त्वाचा सन्मान आहे. माहेरची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि बाळामामांसाठी देखील एक स्पेशल सरप्राईज. आता एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी ज्यांचं फार मोठं योगदान नक्कीच भिवंडीच्या विकासामध्ये सातत्यानं राहिलंय. थँक्यू सो मच. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेत आणि विद्यमान सदस्य विकास भोईर साहेब आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आणि बाळामामांसाठी देखील ही एक सप्रेम भेट आहे. कुमार गुण, हेमंत हरड आणि नक्कीच आमच्या सरपंच साहेबांच्या माध्यमातून आणि जे बजरंग स्पोर्ट्स भिनारच्या माध्यमातून नक्कीच हे स्पेशल गिफ्ट सरप्राईज इथे दिलं जात आहे. सुरेश म्हात्रे बाळामामा यांना आपल्या बिझी शेड्यूलमधनं मामा आपण वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि आता हे सरप्राईज गिफ्ट देखील ओपन केलं जात आहे. भिनाऱ्या म्हटलं तर काहीतरी स्पेशलच असेल. आणि हे सरप्राईज जे गिफ्ट आहे ते ओपन केलं जात आहे. आता आम्हाला देखील उत्सुकता लागली आहे की यामध्ये काय असेल. याआधी आपण जगद्गुरु श्रीकृष्णची मूर्ती पाहिली. मामांना देखील एक्साइटमेंट वाढली आहे की एक्झॅक्टली आता काय निघेल. त्यांची देखील नजर हटत नाही आहे. आणि मामांसाठी आता आपण पाहू शकताय काय सरप्राईज आहे वा. ज्यांनी ही चॉईस केली ना त्याच्यासाठी एकदा टाळ्या जरूर होऊ दे. अफलातून अफलातून. जगद्गुरुम जगद्गुरुम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आणि अगदी ते सरप्राईज इथे दिले जातात. जशी या भगवंताची चर्चा राहिली त्याने देखील त्याच्या आयुष्यामध्ये खूप खेळ केले, खूप राजकारण केलं, मात्र नक्कीच धर्म त्यानं जपला. आणि अगदी या माणसाला काय दिलं जावं ते भिनारला फार चांगला माहिती आहे. तर नेक्स्ट सन्मान आपण करतोय भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यार्थी सदस्य विकाजी भोईर त्यांचा सन्मान केला जाईल. त्या विकाजी भोईर आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आयोजकांना सध्या फार खुश आहेत कारण या व्यक्तिमत्वाची ते आवर्जून वाट पाहत होते आणि जे व्यक्तिमत्व इथे स्पेशली इन्व्हाइट केले गेले ते सगळेच उपस्थित झालेत. सगळ्यांचेच आपण करूयात मनपूर्वक वेलकम. भिनार ग्रामपंचायत निंबवली. तदनंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. मी आमंत्रित या ठिकाणी करीत आहे राहणाल ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य किरणजी नाईक साहेब, जे आता विद्यमान सदस्य चुकीची दुरुस्ती किरणजी नाईक साहेब, बाळामामांचे खंदे समर्थक किरण नाईक साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ, शाल आणि या स्पर्धेची भेटवस्तू. तदनंतर निंबवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीणजी गुळवी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. भिनार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विनोद हरड यांच्या शुभ हस्ते प्रवीण गुळवी साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी देवीदास धामणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मी स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. पुढील मान्यवर आहेत देवीदास धामणे साहेब, आपण पुढे या. विनोद हरड यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान झालेले वळवी आपण पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सिद्दीक बाबे सर तसेच ओंकार शेट्टे या ठिकाणी सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
मॅच सुरू होतीये. 5 ओव्हरचा सामना आणि टीम RD 444 ओवळी समोर टार्गेट सेट झालाय 48 धावेचं. ते म्हणजे साई स्पोर्ट्स खारबाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून मॅच सुरू होतीये. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूयात बदलाव. ऐकूयात नक्कीच कल्याण भालगावचे भागेश मांद्रे आणि त्यांच्या सोबतीनं भिवंडीच्या प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताबीज सिद्दीकजी भावे सरांना. धन्यवाद ओमकार शेट्टे. आइए देखते हैं बेस्ट बॉलिंग फिगर किरण पाटिल के नाम 6 विकेट उन्होंने हासिल किए. 2 ओवर में 9 रन दिए और इंक्लूडिंग हैट्रिक. ये चौथा हैट्रिक BC4 फॉर्मेट में चौथा हैट्रिक. आइए देखते हैं किरण पाटिल के उन 6 विकेट को. ये देखिए ये पहला शिकार था उनका. दीपक मडवी अराउंड द लेग्स बोल्ड. नंतर खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील त्याला देखील केलं क्लीन बोल्ड. अब क्या बॉलिंग की है कॉट्रेल ऑफ भिवंडी. ओ माय गॉड व्हाट अ यॉर्कर. आदित्य को वापस कर दिया. आणि तदनंतर ही चौथी विकेट तुम्ही पाहू शकाल. 3 बोल्ड आणि पुन्हा एकदा हा चौथा प्रीतम भोईरचा त्रिफळा झाला उद्ध्वस्त. क्या कोई नया रिकॉर्ड बना है. 4 बोल्ड हुए. ये LBW हो गए. कैच आउट हो गए. आणि तदनंतर ही शेवटची विकेट तुम्हाला पाहायला मिळतीये. इथे देखील एक घातक बॉल होता आणि अंपाचा फिंगर अप आणि 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 6 गडी बाद. ये आखिरी बैट्समैन कौन थे छठे. बिल्कुल वो वीरेश थे. उस गेंद की याद ताज़ा हुई जो 1992 में ब्रायन लारा को वसीम अकरम ने की थी. ये देखिए परफेक्ट अपना संतुलन खो बैठे वहां पर. किरण पाटिल बेस्ट बॉलिंग फिगर 6 विकेट और कुल मिलाकर सिर्फ 9 रन 2 ओवर में. रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए. 4 हैट्रिक आ चुके हैं. लगता है कि सीजन यादगार रहेगा गेंदबाजों के लिए. और लकड़ी तोड़ गेंदबाज 4 जनों को बोल्ड कर दिया. खेल की शुरुआती ओवर में भागेश मात्रे बहुत मशहूर आवाज. थँक्यू सिद्दीकजी भावे सर. थँक्यू ओमकार. टार्गेट सेट केलं त्या ठिकाणी 48चं. आता 2.5 शब्दाचं भाग्य घेऊन उतरावं लागेल. ती म्हणजे 4 शब्दांची मेहनत करायला. क्रिकेट पटलावरती आता 48चं टार्गेट आहे. ज्या ठिकाणी बॅटिंग करत होती आपण बघितलं गेले तर टीम साई स्पोर्ट्स खारबाव. आता त्या 48 धावसंख्यांना पूर्ण करायच्या अनुषंगाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. काय गोलंदाजी बघितली इम्प्रेसिव्ह किरण पाटीलची. ज्या अर्थाने 9 त्यांनी धावसंख्या 2 षटकामध्ये बघितलं गेलं तर खर्च गेल्या आणि शेवटच्या षटकामध्ये काय उल्लेखनीय कामगिरी. अशाच प्रकारचा रेकॉर्ड ना प्रत्येक शृंखलेमध्ये ज्या वेळेला एखाद्या खेळाडूचा नक्कीच होत असतो ना तेव्हा येणाऱ्या. अंपायर 1 सेकंड के लिए आपको मैच रोकना है क्योंकि ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा हमसे विदा लेते हुए धन्यवाद कहेंगे हम ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से कि आपने हमें समय दिया. सर आपल्यापासून रजा घेत असताना ज्यांची सकाळच्या सत्रापासून नक्कीच आस होती या रंगमंचाला नक्कीच बालेमामा हे आपल्यापासून दूर जात असताना चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला नक्कीच चांगलं नेतृत्व आज दाखवण्यासाठी आज या व्यासपीठावरती नक्कीच ते उपस्थित होते. ते आपल्यापासून दूर जातात आणि त्यांनी नक्कीच येऊन या रंगमंचाची शोभा वाढवली म्हणून त्यांचेही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार.
खेल की शुरुआत होती हुई और लक्ष्य है इस वक्त फाइनल में पहुंचने के लिए 48 रनों का। देखिए नंदन पाटिल अकेले बैट्समैन थे जिन्होंने लोहा लिया, 29 रन बनाए और उसके बाद किरण पाटिल ने तो बल्लेबाजी को तबाह कर दिया। फोर्टी एटचं लक्ष्य, 48चं लक्ष्य. पहिल्या मॅच पहिल्या सत्रामध्ये तुम्ही काउंटर अटॅक पाहिला आणि या मॅचमध्ये आता ज्या प्रकारे हॉलिवूड नक्कीच मूवीज फास्ट अँड फ्युरियस जे पार्ट पाहताना तशाच प्रकारे सेकंड पार्ट आता तुम्हाला पाहायला मिळेल. 48चं लक्ष्य. पहिले षटक घेऊन बॉलर इथनं होतात तयार. त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती ऋषभ काठे आणि आघाडीला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 48 हे टार्गेट. देखिए एक बात है कि भागेश, ऋषभ काटे भी एक ऐसे गेंदबाज है जो बहुत सक्सेस रहे हैं इस सीज़न में विकेटों के मामले में. इज़ द विकेट टेकर बॉलर. बहुत कम ऐसा होता है कि ऋषभ काटे अपने 2 ओवर में विकेट नहीं लेते. ब्रेक थ्रू तो हमेशा साइंस कारभाव को वहीं दिलाते. नाही असं ऐकलंय प्रत्येक जणांना की लोहे को लोहा पिघलात आहे. ज्या प्रकारे या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याला धारदारपणा पाहायला मिळाला ना, तर त्या धारदारपणाला तशाच उत्तर द्यायचं असेल ना सर, तर आता गोलंदाजी ही तशीच धारदार करावी लागेल. ऋषभ काटेचं त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर त्याला पहिल्या षटकामध्ये 5 रन गेले की जे षटक राहिलं होतं खूप सुरेखरित्या किरण पाटीलचं, तशाच प्रकारे प्रत्युत्तर म्हणजे ठोसा तुम्हाला द्यायचं असेल ना, तर आता ऋषभ काठेला तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 48चं लक्ष्य आहे. जर आपण बघितलं गेलं तर 5 षटकांची ही मॅच, परंतु या मॅचमध्ये ना खूप सारा इतिहास दडलेला आहे आणि तो कोण इतिहास नक्कीच आपका चॉइस बॉल थमा दिया गया था, कमेंट्री बॉक्स में था. फोर्टी एटचं लक्ष्य. 9.60 हा आस्किंग रन रेट त्या ठिकाणी ठेवावा लागेल. वातावरण आता थोडंसं शांत झालं आहे, कारण असं वाटलं होतं की जर विचार केला गेला तर 9:33 झाली आहेत, परंतु या टायमिंगनुसार ना थोडीशी थंडी वाजायला हवी, परंतु आता प्रेक्षकांच्या गर्दीमुळे ती थंडीसुद्धा गायब झाली आहे. नहीं, दूसरी बात है कि ग्लोबल वार्मिंग, जिस तरह से मौसम बदल रहे हैं, जिस तरह से दुनिया का क्लाइमेट बदल रहा है, ऑक्सीजन गैसेस ज़्यादा हो रही है, वही कारण है कि मौसम अब ऐसे बदल रहा है जैसे आजकल इंसान बदल जाते हैं. आता ऋषभ काठेली मॅच बदलेल का? पहिलाच बॉल थोडासा प्रेशराइज नक्कीच, कारण प्रेक्षक सुद्धा जास्त आहेत, परंतु हा प्रेशर पडणारा नाही ऋषभ काठेवरती. अनेक सारे क्रिकेट. बहुत बढ़िया भागेश, देखना है कि ऋषभ काटे मैच बदलते क्या नहीं. 48चं टार्गेट. पहिला गोलंदाज निवडला गेलाय कॅप्टनच्या माध्यमातून ऋषभ काठे. ओव्हर द विकेटने ते गोलंदाजी करतील, कारण उजव्या हाताचे नक्कीच गोलंदाज आणि त्याच्यासमोर उजव्या हाताचे बॅट्समन. पहिलाच बॉल यावेळेला खेचला गेला. हा फटका पहिल्याच बॉलवरती आगाच करत असताना ऋषभ काठेच्या बॅटमधनं 48 धावसंख्या कंप्लीट करत असताना हा पहिला षटकार. बड़े मैच के खिलाड़ी किंग ऑफ भिवंडी क्रिकेट. आप इनका इतिहास उठा के देखिए. मैच जब बड़ा होता है तो ये तुरंत ही उस फॉर्म में आते हैं जिसकी ज़रूरत रहती है. पहली गेंद को उन्होंने इन फॉर्म बॉलर को फेंक दिया आउट ऑफ पार्क. ये देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है. घुटना टेक और सिक्सर देख. बिलाल शेख, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट. बॉलच्या मिरिटमधला सर हा फटका होता, अगदी बॅटच्या स्लॉटवरती, आणि एक्झिक्युटिव्ह पहा किती भारी गेलं, कारण ज्या अर्थाने बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याला लगेचच बॅटवरती आणला गेला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. अजून सुरुवात काय चांगली असेल. यावेळेला पहा सन्मान देत आहेत. बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला. डीपमधला फिल्डर वळतो चेंडू खाली. एकापेक्षा जास्त काही असेल का, परंतु एकच धावसंख्या कंप्लीट. स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंचा है 7 रनों पर. देखिए इस तरह के जो स्कोर्स रहते हैं ये थोड़ा कंफ्यूजन स्कोर रहते हैं, लेकिन बिलाल शेख ने पहली गेंद पे दबाव हटा दिया. तर याच दरम्यान बाळासाहेब आंबेडकर बचत उपतालुका अध्यक्ष सुधाकरजी शांताराम जाधव नक्कीच यांचं शुभ आगमन झालंय. तर असं नसवा विराजमान व्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 7 धावसंख्या तर टीमच्या टोटलमध्ये जोडल्या गेल्यात.
48चं लक्ष होतं. 9.60च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. 2 बॉलवरती 7 धावसंख्या आल्यात, म्हणजे अजून 4 चेंडूचा खेळ इथनं उर्वरित असेल आणि ते 4 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. ऋषभ काटे पुन्हा एकदा याला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आडवी केली, त्याच्यानंतर मनगटी ताकदीचा वापर त्यानं करायचा होता, झोकायचं होतं ताकद, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. एकच धावसंख्या मिळेल. 8 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली गेली आहे. या वेळेला जर विचार केला गेला तर अजूनही 40 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 48 रन सेफली टार्गेट होता, परंतु पहिल्या षटकामध्ये तो टार्गेट कमी करतील की काय? बिल्कुल 8 रन बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं RD 440 का. ऋषभ काटे, उनसे काफ़ी अपेक्षा है साइंस खारबाओं को. बिलाल को खींच के मारा, पुल और पावरफुल 6 रन. मैंने अभी कहा था कि बड़े मैच के खिलाड़ी है और मैच जितना बड़ा रहता है इनका टेम्परामेंट उतना बड़ा. ये देखिए हल्की सी शॉट गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल और ब्यूटीफुल. सुरुवातीलाच बिलालने ना पॉझिटिव्ह माइंड सेट केला आहे, कारण पॉझिटिव्ह हा शब्द कोरोना काळामध्ये थोडासा धोकादायक वाटायचा, परंतु क्रिकेटमध्ये हा पॉझिटिव्ह माइंड ना त्याने सेट केला आहे की पहिल्या षटकामध्ये मला जास्त धावसंख्या बनवायच्या आहेत. नहीं, उसका कारण रहता है इस तरह के जो टोटल रहते हैं ना, बैट्समैन कंफ्यूज रहता है, शॉट के लिए जाऊं, सिंगल के लिए जाऊं, डबल के लिए, और सोचते सोचते मैच फंस जाता है. बिलाल को पता था कि इस तरह के टोटल बहुत घातक रहते हैं. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. ज्या वेळेला मोठ्या टार्गेटचा आपण पाठला करत असताना त्यावेळेला आपण सुरुवातीलाच प्रहाराने नक्कीच मॅच पूर्णपणे फिनिश करण्याची वाट पाहत असतो, परंतु हा सन्मान आहे, कारण छोटा टार्गेट असतो, आपण आपल्या माइंड याही गोष्टीमध्ये सेट असतो की सिंगल डबलने धावसंख्या होतील, मग मोठ्या फटक्या मारण्याची गरज काय. परंतु हा बिलालचा माइंड पूर्णपणे आधीच सेट होता की पहिल्या षटकामध्ये जर धारदा दाखवली, पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज वापरेल त्याच्यावरती घाव घातला तर आपल्याला पुढची येणारी पायरी सोपी होईल. और दूसरी बात ये भागेश के उस गेंद पे अटैक की, उस गेंदबाज पे अटैक किया जो सबसे अच्छा गेंदबाज है साइंस का. वो जो कहते हैं ना कि मजबूत कड़ी को आप खोल दो, सारी गिरह खुल जाती चेन, और वो जो कहते हैं ना कि लोहा गर्म हो तो ये हथौड़ा चलाना चाहिए, लेकिन जाइए मत. बल्ले के साथ हथौड़ा लेके आने वाले बैट्समैन भावेश पवार को भी आप देखेंगे. नाही, खऱ्या अर्थाने जर किल्ला आपल्याला जिंकायचा असेल तर किल्ल्याच्या शिलेदाराला आपल्याला परास्त करावं लागतं. तोच शिलेदार होता ऋषभ काठे आणि त्यालाच आता परास्त केलं जातं. एक षटकार आला यावेळेला, क्रॉस बॅटेत अशोक, आणि हे जाळं रचलं होतं आणि कॅच होती ड्रॉप. जाळ्यामध्ये नक्कीच अडकला होता, हा जाळा होता आणि त्या जाळ्यामधनं आता सुटका सुद्धा झाली आहे. यस, आप थोड़े से नाराज़ हैं वहाँ पे. मैंने पहले ही कहा कि पिछले 2 साल से मैं देख रहा हूँ सिटी क्रिकेट में, ग्रामीण क्रिकेट में, ये गेंदबाज ऐसा 2 ओवर कभी नहीं किया है जब इसने विकेट ना लिया हो. बिलाल को भी फांस दिया था जाल में, लेकिन कैच छूटा वहाँ पर. चटक होती त्यांना विकेटची, पण ती चटक आता थोडीशी बाजूला सावरली गेली कारण कॅच झाली आहे ड्रॉप. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही, डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर, त्या ठिकाणी 2 टप्प्यावरती चेंडूला अडवलं जातं आहे आणि अखेरकार आता थोडासा श्वास ना मोकला गेला असेल, कारण 2 षटकार जरूर आले, पण 2-3 एकेरी धावसंख्यासुद्धा आल्यात. म्हणजे टीमची धावसंख्या सुरुवातीलाच 48चं लक्ष होतं आणि त्या 48 लक्ष्यांचा पाठला आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे बिलाल शेखने दाखवून दिलं. त्याच्या बॅटमध्ये आले 2 षटकार, 2 एकेरी धावा, म्हणजेच इंडिव्हिज्युअलला तो 14 धावसंख्येवरती खेळतोय आणि टीमची धावसंख्या आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं 16 रन. सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं RD 440 और साइंस खारबाओं के बीच में BC4 CT फॉर्मेट से. ये हमारा दाएं ओर का मंच बताया जा रहा है, जहाँ पर काफ़ी मेहमान नज़र आ रहे हैं. आप देख रहे हैं JB कप. इसके बाद एक और ग्रामीण का तड़का, वहीं सेमीफाइनल जो आपने महापौर A1 चषक में देखा था, वडूनगर बनाम गुरसई भी. टॉस को जीता है गुरसई वडूनगर ने और पहले बल्लेबाजी इन्होंने भी जीत की है. पिछले टाइम आपने चेस किया था, इस टाइम हम रोकेंगे. लेकिन कौन रोकता और कौन नहीं रोकता देखना ना भूलिए. अगला मुकाबला ग्रामीण का सबसे बड़ा मुकाबला
गेंदबाजी के लिए इस वक्त बुलाया गया है गेंदबाज स्वयं आए हैं, टीम के कैप्टन दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी। इस सीज़न में बल्ले और गेंद दोनों से बहुत कामयाब रहे हैं दीपक मडवी। सामना करेंगे बैट्समैन अक्षय कासार। बिलाल शेख 2 सिक्सर लगाकर 14 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मडवी की गेंद खींच के मारने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक और अक्षय कासार आउट। देखिए आप तेज गेंदबाज हैं भागेश, तो आपके पास अगर शॉर्ट पिच गेंद और यॉर्कर नहीं तो फिर आप तेज गेंदबाज नहीं। ये देखिए कट के इतनी तेज आई थी गेंद कि मिसक्यू पुल स्ट्रोक लगा, रफ्तार को माप नहीं पाए थे। एक तो ऑफ स्टंप के बाहर से खींचा था, लीडिंग एज लगा था, आउट हो गया अक्षय कासार। पहला झटका लगता हुआ आरडी को 16 के योग पे। देखना है नए बैट्समैन श्याम चौधरी नमूदार होते हुए। आज गजब की बल्लेबाजी की थी श्याम ने और दीपेश माली ने नारायण स्मृति चषक भादवड़ में। ये देखिए काफ़ी दर्शक एंजॉय कर रहे हैं। ये हमारे बाईं ओर का मंजर है। खेल की शुरुआत दीपक मडवी विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए। सामना करेंगे बिलाल शेख, 14 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 48 का लक्ष्य है फाइनल में लगातार दूसरे कप के पहुंचने के लिए। आरडी ने पहला कप जीता था और इस मरतबा एलिवेशन नहीं जुटा पाए। ड्राइव ज़रूर किया पिछले पाँव पे जाके ऑन साइड में 1 रन। नोक जोक बहुत अच्छी लगती है जब बड़ा खिलाड़ी बड़े खिलाड़ी के सामने होता है। बिलाल थोड़े से मुस्कुराए। 1 रन आता हुआ स्कोर में 17 रन। देखिए दीपक मडवी को 3 मरतबा बेस्ट डिसिप्लिन क्रिकेटर का अवार्ड मिला है। ही इज़ अ जेंटलमैन क्रिकेटर। दीपक मडवी सामना करेंगे श्याम चौधरी। दीपक मडवी अच्छी गेंद, कॉपी बुक स्टाइल में पुश किया। पुश करो और खुश रहो। देखिए ड्यू जो घास पे है उससे कहीं ना कहीं फील्डर है वो फिसल रहे। आइए देखते हैं क्या खूबसूरत पुश शॉट, बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में। देखिए एक अच्छा बैट्समैन भागेश वो है जिसको पता रहता है कि उसका ऑफ स्टंप का है, लेकिन टेनिस क्रिकेट में कहना होगा एक अच्छा बैट्समैन वो है जिसको पता रहता है उसका लेग स्टंप का है, क्योंकि अराउंड द लेग्स बहुत बैट्समैन बोल्ड होते हैं। दीपक मडवी ओ झाड़ू शॉट खेलने की कोशिश और वाइड थ्रो पहुंचा है। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। अच्छी गेंद थी, देखना है रिप्ले में क्या कुछ हुआ है। दीपक मडवी का कहना है कि गेंद स्टंप्स के बीच में से गई है। नहीं, थोड़ा सा लेग स्टंप के बाहर से गई, लेकिन इतनी गेंद टर्न कैसे हुई? ऐसा लग रहा है कि ब्रश करके गई थी गेंद बल्ले से लगने के बाद। यस, अंपायर भी तो आंखों में सुरमा डाल के अंपायरिंग कर रहे हैं। स्कोर है इस वक्त 20 रन। बिलाल को पीछे हटे, हवा में शॉट, लेकिन भूल गए कि वहां अब खिलाड़ी बदल के रखा गया है। आदित्य को रखा था प्रीतम की जगह और बिलाल शेख आउट। स्कोर इस वक्त 20 रन। ना अजूनही एक प्लस पॉईंट घेऊन चालतीये त्या ठिकाणी आडी ओवली ही टीम, कारण कॉन्फिडंट हाय त्यांचा कधी झाला आहे की पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावसंख्या सर आल्या ना तिथंच या टीमचा कॉन्फिडंट हाय झाला आहे की 48चं लक्ष्य आपण लवकरात लवकर चेस करू, पण त्यांना आता रोखायचं काम करते ती म्हणजेच
नए बैट्समैन भिवंडी के 360 गैसुद्दीन शेख। पॉइनियर के सामने क्या गजब की बल्लेबाजी की थी गैसुद्दीन ने। स्कोर है इस वक्त 20 रन, विकेटें गिरी है 2, 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। बची हुई 20 गेंदों पर 19 गेंदों पर 28 रन चाहिए। ऐसा नहीं कि मैच की जान निकल गई हो, क्योंकि दीपक मडवी पूरी जान डालने की कोशिश कर रहे हैं अपनी गेंदबाजी में। अब तक उन्होंने 2 विकेटें लिए और 4 रन दिए। इट हैज बीन अ क्लास बॉलिंग, हार्ट टचिंग बॉलिंग फ्रॉम हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी। लेफ्ट आर्म राउंड स्टम्प जाते हुए, ओ बेहतरीन पुश, कॉपी बुक स्टाइल में बॉलर की जानिब, कोई रन नहीं। 2 ओवर की समाप्ति, बढ़िया ओवर दीपक मडवी का 20 रन, 3 ओवर बचे हैं और 28 रन चाहिए। भागेश, क्या लगता है आपको यहाँ पे क्या रणनीति होना चाहिए साइंस खारबाव की, और क्या रणनीति होना चाहिए यहाँ पर आरडी की? नाही, सुरुवातीला स्ट्रॉंग झोनमध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आल्या ना, तिथे त्यांचा कॉन्फिडंट हाय झाला. परंतु द हार्ट ऑफ भिवंडी नक्कीच दीपक मडवी याला पाठवलं गेलं, त्यांनी फक्त 4च धावसंख्या खर्च केल्यात. म्हणजे प्लस पॉईंटमध्ये या दोन्ही टीम आहेत, परंतु येणारे षटकच नक्कीच सांगतील की या मॅचमध्ये काय उरलं आहे. या मॅचमध्ये ना खूप काय उरलं आहे. इतिहास जरूर दडला आहे, परंतु तो इतिहास नक्कीच कोणाचा वाचला जाईल आणि कोणाचा इतिहास बंद होईल. गेंदबाजी के लिए इस वक्त रोहित सिद्धार्थ राप्टे को बुलाया गया है। पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी, 3 विकेट लिए थे उन्होंने। आप देख रहे हैं जेबी कप हार्ट ऑफ सिटी, शहर के दिल चैलेंज क्रिकेट ग्राउंड से सीसीजी। हालांकि इंटरनेशनल क्रिकेट में एमसीजी और एससीजी काफ़ी मशहूर है, मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड और सिडनी, लेकिन महाराष्ट्र में सीसीजी चैलेंज क्रिकेट ग्राउंड। इस मरतबा 9 बॉल, हालांकि दौड़ पड़े थे गेंद के ऊपर श्याम चौधरी। एक रन स्कोर में आ रहा हुआ 21 पे पहुंचा है स्कोर। फ्री हिट है और फ्री हिट का तो फायदा उठाना चाहेंगे श्याम चौधरी। सिद्धार्थ राप्टे, शाम को इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। मेरे ख्याल से प्ले डाउन नहीं हुए, लेकिन बहुत बढ़िया गेंद। देखिए, आपसे गलती होती है और उसके बाद आप इस तरह की गेंद करते हैं तो फिर कप्तान भी भूल जाता है कि आपने गलती की है। स्कोर है इस वक्त 21 रन, 17 गेंदों में 27 रन। ज्ञानेश्वर मुकादम की सराहना करनी होगी स्कोरिंग के लिए, बहुत अच्छा कोऑर्डिनेशन दिया हमें। इस मरतबा स्लाइस करना चाहते थे, मोटा सिरा गेंद शॉर्ट थर्मेन पे, कोई रन नहीं। ज्ञानेश्वर मुकादम ने बहुत कुछ संभाल लिया है, क्योंकि काफ़ी क्लोज मैचेस भी रहे और अंपायर के डिसीजन को भी पढ़ना रहा। राप्टे, सिद्धार्थ राप्टे लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं। इस मरतबा अच्छा ड्राइव कारपेट के जरिए, ये देखिए फिसलन अब हो रही है आउटफील्ड में। और कहीं ना कहीं जो जूते यूज हो रहे हैं उसकी अगर ग्रिप आपकी घसी हुई है तो ऐसी हरी घास पे आपका फिसलना तो तय है। एक रन से स्कोर 22 रनों पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी झिंझारू क्रिकेट चलता हुआ, आसानी से तो वैसे भी हार नहीं मानेंगे।
कठिनाइयों में डाला था लेग बाय। शायद गति परिवर्तन था पिछली गेंद पर सिद्धार्थ राप्टे का, जिस तरह से गैसुद्दीन पुश खेलना चाहते थे। और स्थिति भी कुछ ऐसी ही है कि गेंद अच्छी है तो पुश करो और खुश रहो। 1 रन से स्कोर 23 रनों पे पहुंचा है। 23 राप्टे। श्याम चौधरी को भूल भुलैया कमाल की बॉलिंग कर रहे हैं। और ये देखिए साइंस स्पोर्ट के जो समर्थक सोए थे वो एकाएक जाग गए। स्कोर है इस वक्त 23 रन। कमर कस लिए दीपक मडवी के बाद राप्टे ने। इस मर्तबा गेंद को खेल दिया पीछे, स्वीप शॉट था और आउट हो गए श्याम चौधरी। बड़ा झटका। अब मैच बन गया है और 12 गेंदों में 25। ये देखिए स्वीप स्ट्रोक खेला था। यही तो क्रिकेट है, नसीब बदलने में देर नहीं लगती, वक्त बदलने में देर नहीं लगती है और मैच बदलने में देर नहीं लगती। 2 ओवर और 25 रन। नए बैट्समैन रॉइन मानकोली, दीपेश माली। ये खिलाड़ी बहुत जल्दी अपने आप को एडजस्ट कर लेता है सिचुएशन से। ड्रिंक्स इंटरवल चल रहा है। मैच अब फंस गया है। 2 अच्छे बैट्समैन पिच पे हैं, 3 अच्छे बैट्समैन आउट भी तो हुए हैं। हे 16 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होत्या आणि 2 षटकामध्ये पहा किती कमी धावसंख्या आल्यात. म्हणजे जे महागड्याचं षटक राहिलं ना ते आता कमबॅक होतंय म्हणजेच 2 षटकामध्ये. साइंस स्पोर्ट के लिए मैच उनके कैप्टन ने चालू किया। दीपक मडवी के ओवर के बाद सिद्धार्थ राप्टे का भी कॉन्फिडेंस बढ़ गया। ना मी तेच म्हटलं की किल्ला मजबूत ठेवण्यासाठी किल्ल्याचा शिलेदार चांगला लागतो. तो शिलेदार कोण राहिला तर दीपक मडवी. आणि जे षटक राहिलं त्या ठिकाणी काठे यांचं ना त्या षटकानंतर कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडला नाही. कारण आपण जसं म्हणतो ना कि जब सुबह फूल खिलते हैं ना तब उसको कॉन्ग्रेचुलेशन कोई नहीं कहता और जब सूरज उगता है ना तब सारी दुनिया सोई रहती है. त्याच्यामुळे जो षटक महागडं राहिलं ना त्याच्यानंतर काही इम्पॅक्ट पडलाच नाही कारण 2 षटक हे कमबॅकच राहिले. देखिए ये इतिहास गवाह है कि लोग कोशिश को नहीं देखते, लोग रिजल्ट को देखते हैं। ये नहीं देखते हैं कि किसने कितना संघर्ष किया है, लोग ये रिजल्ट देखते हैं। आप भी पूछेंगे कौन जीता? दीपक मडवी इस सीजन का सबसे कीमती ओवर लेकर अब गेंदबाजी के लिए तैयार। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स गैसुद्दीन शेख के लिए। स्विंग एंड मिस। आप देखिए शोर उभरता हुआ। 11 गेंदे 25 रन। क्या लेंथ और लाइन मेंटेन की है दीपक मडवी ने। ये सीजन उनकी कप्तानी का भी लाजवाब है, उनकी गेंदबाजी भी का और बल्लेबाजी का भी। आज दिन भर तो वहीं दिखे दीपक मडवी। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स। बॉल होते होते बच गए। बाल बच गए वहां पर। फिर से देखना चाहेंगे हम रिप्ले में, क्या गेंद की थी। वाह, बाल बचे किस्मत का साथ। एक और अच्छी गेंद। सवाल पूछा है, एलबीडब्ल्यू का अंपायर सहमत नहीं, लेकिन गैसुद्दीन शेख को इस वक्त काफी कठिनाइयों में। अच्छा निर्णय अंपायर का। इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था और झुका हुआ था पैर। 9 में कितने? 24। हमारे भाइयों और ऐसा लगता है कि आधा खरबाव आ चुका है। 9-24। देखिए चेसिंग इस ग्राउंड पे वैसे भी मुश्किल है। इस ग्राउंड के
कम से कम ऐसे कई सौ मैचेस है जो मैंने किए। दीपक मडवी, यही कारण है कि वडू नौकर ने बल्लेबाजी का फैसला किया है। इस मरतबा ड्राइव किया लॉन्ग ऑन पे, 1 रन। किसको पता था कि मैच यहां चला जाएगा। कितनी गेंदें, कितने रन? 8-23। दिस इज द क्रिकेट। क्रिकेट को इसीलिए तो अनसर्टिनिटी गेम कहा गया है। अगर भागेश, क्रिकेट में सब कुछ अगर सर्टियन रहता, ना आप रहते, ना मैं रहता, ना ये दर्शक रहते, ना ये टीमें रहती, ना ओमकार चॉकलेटी बॉय बनता। भाइयों, और अब आधा खारबाओं शोर मचाता हुआ स्कोर है इस वक्त 25। कितनी गेंदें, कितने रन नैनेश्वर? 8-30, 8-23। एक बड़ा शॉट मैच में गर्मी भर सकता है। देखिए, भले से पॉइनियर अपना मैच हारी, ये इनिंग में नंदन पाटिल की बैटिंग जो पहली इनिंग में की उन्होंने, किरण पाटिल ने भले से 6 विकेट लिए 29, और माजिद बोबड़े और शाहिद खान ने लाजवाब बैटिंग की। रिजल्ट कुछ भी रहा, लेकिन इस तरह की कंडीशन में इस तरह की बल्लेबाजी इतनी आसान नहीं रहती। थोड़ी देर में अगड़ी राजा प्रतिष्ठान के ओनर तेजस पाटिल साहब हमसे जुड़ने जा रहे हैं। दीपक मडवी, ओ लेकिन वाइट। 1 रन आता हुआ, 8 गेंदे, 22 रन। ये देखिए, आज कैसुद्दीन का किस्मत भी अच्छा साथ दे रही। ओ नो बॉल, कहानी में ट्विस्ट और मैच होता हुआ सुपर हिट। फ्री हिट आया है और फ्री हिट लेने के लिए इस वक्त दीपेश माली जा रहे हैं। इक्वेशन अब क्या है? 8 गेंदों में कितने चाहिए? 20 रन चाहिए। क्या कहेंगे भागेश इस बीमर के बारे में? नाही, चुकीच्या प्रकारचा तर नक्की चेंडू होता, कारण ज्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक झाला आहे, परंतु हा चुकीच्या प्रकारचा चेंडू नक्कीच. कदाचित वातावरण सुद्धा तसाच आहे, कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद. आणि एक गोष्ट चांगली आहे की जे सिमेंटने बनवलेले नक्कीच जे प्रेक्षक कक्ष आहेत लाकडाचे असते तर अन्यथा नक्कीच तुटले असते. यस, हमारे बीच बहुत मशहूर पर्सनालिटी पोगांव की और अगड़ी राजा प्रतिष्ठान के अध्यक्ष तेजस पाटिल साहब का आगमन होने जा रहा है। हम उनका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम वेलकम वेलकम। माननीय श्री तेजस पाटिल जी हमसे जुड़ते हुए अगड़ी राजा प्रतिष्ठान के आपका हार्दिक स्वागत है। यहाँ मैच काफ़ी गर्म हुआ है। 8 गेंदे, 20 रन। फ्री हिट पे अगर बड़ा स्ट्रोक आया तो फिर आखिरी ओवर अपने आप में एक मैच रहेगा। वंस मोर वेलकम तेजस पाटिल साहब, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ जो ट्रॉफीज खूबसूरत हैं वो उन्होंने हमें स्पॉन्सर किए। विशेष आभार आपका व्यक्त करते हैं। 8-20। ये देखिए, फिर घूम के मारने की कोशिश। अब ऐसा है कि गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो रही। बिल्कुल, वो जो ऐड है ना कि ये दीवानगी के बिना क्रिकेट भी अधूरा है। 7-19। देखिए, मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। 7-19, क्योंकि तुरंत ही अगला मैच हम शुरू करेंगे। दीपक मडवी
गेसू को यस। क्या आज ऐसा लग रहा है कि गैसुद्दीन शेख बल्ले से कम इस मैच में, वन के मैच में तो बहुत अच्छा खेले और नसीब से ज्यादा खेल रहे, बाल 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 बच रहे। और दीपक मडवी भी सोचते होंगे कि वो कहावत सही है कि आदमी के जब नसीब खराब रहे तो ऊंट पे भी बैठे तो उसको चूटी काट ले। नाही, कोण म्हणो अगर ना म्हणो, पण दीपक आता स्वतःच्या मनाला सांगत असेल की नायक नाही खलनायक हूं मैं। 6-19 मिडल कॉन्फ्रेंस होती हुई आखिरी ओवर किसको दिया जाए, इधर दोनों बैट्समैन सोच रहे हैं। देखिए, रात के 10 बजे सुप्रीम कोर्ट के हुक्म की तामील करते हुए, अदालत उज़्मा के हुक्म की तामील करते हुए अब हम ग्राउंड की कमेंट्री म्यूट कर रहे हैं। अब हमारी आवाज़ यूट्यूब और टेलीविज़न सेट पे सुन पाएंगे। क्या बॉलिंग की दीपक मडवी ने, 2 ओवर 8 रन और 2 विकेट। गेंदबाजी के लिए प्रीतम आए हैं और 1 ओवर में कितने रन चाहिए, 19 रन। होनी को अनहोनी में बदलने वाला ही फनकार रहता है। देखना है कि दीपेश माली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। अब देखना है कि सर्द का दर्द उनका बढ़ जाता है या गेंदबाज का। प्रीतम, ये साइज स्पोर्ट के बारहवें खिलाड़ी बड़े गुर्दे जिगर वाले हैं। पहली गेंद इस पर दबा मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन पीछे खिलाड़ी है, 1 रन। क्या कहेंगे भागेश, इस तरह की स्थिति में फील्डरों पे तो दबाव रहता है और कई फील्डर तो चाहते हैं कि उनके पास गेंद ही ना आए। कमाल की फील्डिंग। हर्षद पाटिल वहां पे थे। अब गेंदें कितनी, 5-18। आपको लगता नहीं कि इतना अच्छा स्टार्ट दिया, उसके बाद दीपक को लंबे शॉट खेलने में मैच अपने ऊपर ले लिया। दूसरे और तीसरे ओवर में कहीं ना कहीं 7-8 का ओवर आता तो ये स्थिति नहीं होती, लेकिन इसीलिए तो कहते हैं क्रिकेट में जरा नहीं तड़ना ही। गति परिवर्तन, अक्का खाड़बाव जाग चुका है। कितनी, 4-18 आली अंगावर। ये मैच अब आरडी के आंक पे आ गया है। ओ, नो बॉल। 2 रन स्कोर में आए और फ्री हिट। क्या कहीं भागेश ये मैच का टर्निंग पॉइंट तो नहीं बनने जा रहा है? असं अनेक वेळ झाला की एखादी चुकी टीमला परस्त करण्यासाठी भरपूर आहे, पण ही चुकी असेल की काय? चुकीला माफी नाही। कितनी गेंदे कितने रन, 4-16 फ्री हिट है। और गैसुद्दीन ने जाकर दीपेश माली से कहा है, देखिए इस ग्राउंड का रिकॉर्ड भी दीपेश माली के नाम है। बालाजी कप 2016 में सूरज जोशी को उन्होंने जो 6 लगाया था, वो पत्रे आप देख रहे हैं, उसके 20 फीट ऊपर से गेंद गई थी। प्रीतम, ओ
सब कुछ करके देखा, लेकिन अभी तक रिजल्ट नहीं मिल रहा है दीपेश को और गैसू को। नाही सर, आता जर षटकार आला ना तर जे आय वॉच घालतात ना त्यांनी हार्टबीट जर लावलं ना तर ते हाय होईल, आता जर षटकार आला तर। यस, इसीलिए तो कहता हूं कि कमजोर दिल वाले मैच से हट जाए। 6,000 लोग यूट्यूब पे देख रहे हैं, जबकि हजारों लोग टीवी पे देख रहे हैं। ओ मोड़ दिया है, 1 रन। और यहां से अगर रन नहीं लिया, साइंस स्पोर्ट खरबाओं को कोई हरा सकता है तो खुद साइंस स्पोर्ट खरबाओं या उनके गेंदबाज प्रीतम। यहां से वापसी नामुमकिन। 2 गेंदों में 16। देखिए प्रीतम के पास सब है, दीपक मडविया है, उनको समझाया है 2 में 2 खाना, लेकिन वाइड या नो ना डालना। 2 में 2 सिक्सर भी खाए तो आपको मैं माफ कर दूंगा, लेकिन वाइड या नो मत डालो। वैसे प्रीतम काफी एक्सपीरियंस है, ये अलग से खींच लिया है मुकाबला आरडी के। बिलाल ने क्या आशीर्वाद दी थी। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए उछाल दिया, लेकिन बड़ी देर की मेहरबा आते आते बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। एक गेंद में अब 10 रन। देखिए दर्शक भी बड़े इंटरेस्टिंग रहते, कहीं से आवाज आ रही है यो बीमर झाला ते चांगला होईल, लेकिन ऐसा वो थोड़ी सोचेंगे। दर्शक कट टू कट मैच देखना चाहते हैं। फोटो फिनिश। देखना है वहां पर, ये देखिए एक सिक्सर लगा, गेंदबाज के पास जाकर 4 जन खड़े हुए। फेयर डिलीवरी यहां पर तीसरे अंपायर का फैसला है। जो आखिरी उम्मीद थी वो भी अब टूट चुकी है। देखिए फिर से मैं कहूंगा मैच तुरंत शुरू करना है। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। प्रीतम साइंस कारबाओ फाइनल में पहुंचती हुई। Congratulations Mahendra Patil, Adesh Patil and Deepak Madvi and all team. Hard luck Bunty Shilke, hard luck Barkya Patil and hard luck Captain Himanshu Patil and RD 4440. इस मैच के मैन ऑफ द मैच है देखिए 2 खिलाड़ी थे, लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड इसलिए नंदन को जाता है कि टोटल 48 में 29 रन उन्होंने बनाए। तो मैन ऑफ द मैच किंग ऑफ रिंग नंदन पाटिल। यस आरडी आपको अपना केक भी लेके जाना है, लूजर टीम। और खेल की जब शुरुआत होंगी, आपके रात को और रंगीन बनाने के लिए चॉकलेटी बॉय कमेंट्री दुनिया के ओमकार शेट्टी और उनका साथ निभाएंगे पहली इनिंग में समीर ठाकरे। हॅलो, मॅन ऑफ द मॅच इथे दिला जातोय नंदन पाटील। या सामन्याचा सामनावीर नंदन पाटील, आपण या सामनावीर अवॉर्ड इथे स्वीकारण्यासाठी तेजस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आगरी राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सामनावीरचा आकर्षक पारितोषिक आहे तो नंदनला दिला जाईल। खूप चांगला खेळ नंदन या महत्त्वाच्या मॅचमध्ये दाखवला आणि त्याचा संघ आता अंतिम फायनलमध्ये पोहोचलाय। खूप साऱ्या शुभेच्छा नंदन पाटील आणि पुढील फायनलसाठी तुला निश्चितच आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने बेस्ट ऑफ लक। तर निश्चितच पराभूत लूजर टीमचा कॅप्टन आपण या
RD440 टीमचा कर्णधार हुजेपा जोसानी यांच्या माध्यमातून फॅन्टसी द केक शॉप. तेजस पाटील, मी पुन्हा एकदा विनंती करेन, जो केक आपल्याला या स्पर्धेसाठी हरणाऱ्या संघासाठी दिला जातोय, हुजेपा जोसानी फॅन्टसी द केक शॉप, वंजारपाटी नाका, बॉम्बे 6च्या बाजूला, अवश्य भेट द्या. निश्चितच आगरी राजा प्रतिष्ठानचे तेजसजी पाटील यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ह्या 4ही ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी लाभल्यात. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि आभार मानतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला साई स्पोर्ट खारबाव, आपण मैदान खाली करा. बेस्ट ऑफ लक, तुम्हाला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट, दुसरी सेमीफायनलची लढत, ज्या लढतीची वाट